स्मार्ट अहमदनगर न्यूज। मुख्यमंत्र्यांची भेट, आदिवासींच्या हक्कांसाठी नामदेव भोसले यांची मागणी ठाम। पुणे, महाराष्ट्रातील आदिवासी, पारधी, भिल आणि भटक्या विमुक्त जमातींच्या न्याय आणि हक्कांसाठी लढा देणारे समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले पुणे यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आदिवासी विकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली। या भेटीदरम्यान त्यांनी राज्यातील आदिवासी समाजाची वर्तमान परिस्थिती, अडथळे आणि आवश्यक शासकीय हस्तक्षेप याबाबत सविस्तर निवेदन सादर केले। या निवेदनात विशेषतः जमीन अभावी घरकुल योजना, मूलभूत शिक्षण व्यवस्था, आरोग्य सुविधा, जातीचा दाखला, निवडणूक ओळखपत्रे आणि विविध शासकीय अनुदान मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला। अनेक सरकारी योजना अस्तित्वात असूनही त्यांची अंमलबजावणी तळागाळात न पोहोचल्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबे आजही उपासमारी, तुटपुंजे शिक्षण, असुरक्षित निवास आणि आरोग्य सुविधांपासून वंचित असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले। भेटीदरम्यान बोलताना नामदेव भोसले म्हणाले, आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी समिती, पारदर्शक यंत्रणा आणि जबाबदार प्रशासनाची गरज आहे। योजना जाहीर करण्यापेक्षा त्या प्रत्यक्षात पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे। मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाची दखल घेत आश्वासक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत असून या मागण्यांवर लवकरच शासन स्तरावर निर्णय होण्याची शक्यता आहे। आदिवासी समाजाच्या मूलभूत गरजा आणि अस्तित्वाचा प्रश्न केंद्रस्थानी आणणारा नामदेव भोसले यांचा हा पुढाकार उम्मीद आणि बदलाचा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी राजू पाळेकर।